बाई या कुंबलीच्या घरी आले पण तिला फोन पण नाही केला बाई मी. माझं पण चुकतं बाई. मी तिला फोन करायचा होता कुंबलीला की घरी आहे का नाही, नाही का. कधी कधी ना तिच्या सासूची पण तब्येत खराब असते, दवाखान्यात जावं लागतं तिला. काय माहिती बाई हेच घर असलं ना बाई कुंबलीचं. ती म्हणत होती बाई कुंबली की माझ्या सासूला जायचं दवाखान्यात, माझ्या सासू दुखतं, हॉस्पिटलला जायचं माझ्या सासूला. काय माहिती बाय विचारलं तिला पण लय टेन्शन आहे ग. कुंबलीला आणि ती सासूला दोघीला पण लय टेन्शन आहे बाई. घरचं दारचं पाहावं लागत. कोमल, ए कोमल, अगो बाई कोमले. ये ना अचानक कसं काय आली ग? अगं आले अचानक कोमले तुला बस भेटायला बस आले बस मी. लय आनंद झाला बाई तुला बघून. हा खरंच झालं ना. हा ना इथं गावा खेड्यात कोण येते अगं कोणाला भेटायला? अचानक कस काय ते आली तू पूजा? अगं बाई अचानक आले तुला भेटायला कोमले. तुझी आठवण आली मला. अगं बाया आणि तू बरं का झालं ना. अशी टेन्शन मध्ये बसली ग कोमले? काय झालं ग? काय नाही ग आहे थोडं टेन्शन. कारण त्या तोंडावरून दिसतं मला तू टेन्शन मध्ये कोमले. खरं सांगते मी तुला. हा तुला माहिती आहे ना तोंड कसं असतं. मग तू किती किती हॅपी राहते. आल्या आल्या माझ्या गळ्यात पडली असती. मग काय झालं ग कोमल? सांग ना खरं काय झालं. मला नाही सांगायचं मग कोणाला सांगायचं सांग बरं. मी पण तुला सगळं माझ्या घरचं सांगते का नाही, शेअर करते का नाही. काय झालं सांग ना. अगं 2 दिवस झाले नुसता घरात भांडण चाललंय. अगं काय सांगायचंय नुसता किरकिर किरकिर करीत येत. अगं कोण ग कोमले? माझी सासूबाई कमून काम नाही करीत म्हणे कोमल काम नाही करीत. बाई आणि एवढं मोठे जनावर ढोराचं करते सगळं काही. हा काय करते आता आहे ते चालावं लागत. हा आणि तुझी सासू पण मस्त काम करते का कोमले? तरी मग त्या काम करीत आहेत मी काम करीत आहे. मग ते म्हणतात त्यांना मग काम दिसत नाही म्हणजे तू काम नाही करीत. आता सांग बरं घरातलं काम कोण करते? बाई कोमले तुला म्हणलं होतं तू लो मॅरेज करू नको कोमले, पण तू नाही ऐकलं माझं कोमले. जाऊ दे आता. मलाच वाईट वाटतं कोमले तुझी अवस्था पाहून. नको रडू कोमले. ए कोमले नको रडू. गप बस. गपला नको रडून कोमले. तू कधी येणार तिकडं? आता बघू नवरा जेव्हा सोडेन तेव्हा येईन. ते म्हणले आता सगळं नीट झालं ना मग तुला घेऊन जाईन तिकडं माहेरी 4-5 दिवस राहा. तुला खरं तुला नाराज दिसत राहिले कोमले मला. जाऊ दे मोने काय करते आता. आले काहीतरी आहे ना ते मन आले त्या भोगाशी करावे काय काय भेटायला आले होते पण तुझं तोंड नाराज दिसत मला. उदास वाटू राहिले कोमले तू घरात. जाऊ दे नको रडू कोमले. डुगू कुठे? नाही घरात आहे. तुझा चेहरा कधी हसत दिसतो. मी तुला पाहिलं तुला नाराज झाले म्हणून मला वाईट वाटू राहिलं. नको रडू. तुला भेटायला गपची बस कोमले. नको रडू. मी आहे ना. नको रडू कोमले. हे बघ त्या नशिबातच होतं. त्याला कोण काय करणार आहे सांग बरं. तू बघते का माझी तब्येत मी कशी झाले. माझी तब्येत कशी चुकली किती खराब झाले मी कशामुळे झाले ग. मला जर आयुष्य आराम असते काही काम नसते तर मी किती जाड झाले असते सांग बरं. झाले असते चाड तू. गप नको रडू. मी आहे ना. म्हणून बसली होते आपली एकटी जनावरांना बघत टेन्शन मध्ये डोकं चालत नाही. अगं काय करावं काय नाही काही सुचना. 2 दिवसापासून जेवण सुद्धा जात नाही. अगं कोमले तू माझ्याकडे ये तिकडे ये बाय. माझ्या घरी ये बाय कोमले. तू मैत्रीण काय बहीण काय एकच असते का नाही बरं. आता मी बंधनात बनले. अगं कस काय येता येईल मी मला. सांगते दाजीला. मी बोलत मी तुला आले ना मी तुला घेऊनच जाणार आहे. तुझ्याशिवाय मी जाणारच नाही. मी सांगते दाजीला. नाही येत आहेत बाई. मम्मी सुद्धा बोलवती 2 दिवसापासून तरी सुद्धा येणं व्हायना. मी म्हणते दाजीला की कुंबलीला पाठवा म्हणून. मी तिला घेऊन गेल्याशिवाय राहणारच नाही. तिचा आल्या आल्या पहा मला चेहरा कसा दिसला म्हणून एकदम बारीक तोंड. रडू नको कुंबली. तुम्ही आहे ना. मी असलो तू कायला टेन्शन घेते. जाऊ दे माझं काय चालूच आहे. आता काय ना आयुष्यात आलंय ते भोगावंच लागणार आहे ना ग मला. काय त्याला टाळून आणि त्याला तोंड मारून काय जमणार आहे का. हा मी किती उत्तर दिले उलटे दिले सुलटे दिले. जवळ सुनबाई काम करते तवर सगळ्यांना ती गोड लागते. जेव्हा सुनबाई थोडंफार का उलट बोलली ना ती सगळ्यांना कडू लागते. बरं जाऊन दे. अवघड आहे मोने तुझे तरी चांगले तू सासू जवळ नाहीये. बाई लय काढला मी पण सासूरास. तुला काय सांगू माझा नवरा पण मला एवढा मारायचा ना कोंबले. आईचं ऐकून त्याने मला लय त्रास दिला. माझ्या नवऱ्याने म्हणून आज माझे आले कोंबले. माहिती का तुला.
पण आता तर तू आहे ना ग, तू चांगलं आपलं तुझ्या मनाने जगतीये, सगळ्या गोष्टी येत. हा तुला कोणी आता नाहीये सासरवास काढायला, आता नाहीये तू सासरवास कुठं करते, आता नाही ना कोणी सासू जवळ नाही काय नाही, तुझी मजा आहे बाई आता. पण आता मी जोपर्यंत आता जवानी माई अशीच जाणार आहे सासरवासात, माहितीये का. जाऊन दे, या कानाने ऐकायचं त्या कानाने सोडून दे. शेवटी तर तुला तर इथं राहावंच लागेल ना कोमल, सांग बरं. अगं ते बिनलाच्या पोरींना जमत, जे बिनलाजे असतात ना त्यांना चालत इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं. पण ज्याला लाज आहेत ना त्या पुरी नाही अगं सहन करत, नाही होत मला सहन. मला पण असा त्रास होता माहितीये का, लय त्रास होता मला माझ्या रोजचे घरच्यांचा. टोमणे टामणे ऐकून ऐकून अगं कंटाळा येतो माणसाला. आता तू सांग बरं, आपण नवऱ्याला एक दिवस जरी टोमणे दिले तरी तो कंटाळतो, लगेच मला म्हणतो तुझं जरा जास्तच होतंय, तुला टोमणे देती नाही का. नवरा आपल्याला जवळ सुद्धा करीत नाही. मग तू विचार कर, मग आपण रोजचं कसं सहन करायचं. त्यांना एक दिवस सहन होत नाही, आपण तो रोज सहन करतो ना. मग ह्या गोष्टी कळतात का त्यांना. मी त्यांना म्हणलं तुम्हाला सहन होईन का हो मी एक दिवस जरी टोमणे दिले, म्हणे नाही ना कोमल नाही जमत म्हणे, नाही का. ते सुद्धा माझ्यामुळे आईला बोलले. ते म्हणले आई तू चुकीचं करते, रोज रोज कोमलला टोमणे देऊन परेशान करतेस, हे चुकीचं आहे. मग ते काय ते तर अजूनच जास्त झालं. बरं जाऊन दे, चल कोमल चल घरात, मला घरात घेऊन चल बाई, पाणी बिणी दे प्यायला, नको टेन्शन घेऊ, चल. चल जाऊ दे, तू आली ना माझ्यासाठी एवढ्या लांब, आता त्याच्यासाठी एवढं नाही का. तुझ्यासाठी मी कधी येत जाईन, फक्त एक आवाज दे मला, मोने ये माझ्याकडं. तुझ्यासाठी मी कधी हजर राहीन कोमल, तू असं नको समजू. मैत्री त्याच्यासाठीच असते ना ग. मैत्री ही एकदम बहिणीसारखी असते आणि बहीणच असते मैत्री. तेच तर, मैत्री तेव्हाच काम येते जेव्हा का आपण काहीतरी दुःखात असतो. दुःखात असतो म्हणूनच तर मी आले ना कोमल तुझ्यासाठी. एवढं बरं झालं बाबा तू आली. तुझं तोंड पाहिजे कोमल, खरं तू कशी होते एकदम, तुझा चेहरा एकदम बारीक दिसला नाही तर तू किती खुश असते. जाऊ दे, चालूच असतं, नको रडू आता, ग बस. आता मला अजून रडवशील का तू. नाही रडवणार. मग ग बस, नको रडू. पण तू तिकडे ये बर का कोमल. येणार आहे ना मी, मग येईन तुझ्या. ये 2-4 दिवस राह तिथं. मला उलट बरं वाटलं अगं तू आली, माहितीये का. नाही तर मला करमतच नव्हतं अगं, 2-4 दिवसापासून माझं मनच लागत नव्हतं कुठं. अगं उलट तू आली ना, आता मला उलट लय बरं वाटतंय. आता मला जरा करमणूक पण होईल तू आलीस तर. आता मी काय कोमल 1 तास थांबून जाईन मी माझ्या घरी. तेवढं आहेस, पण 1 तासाभरासाठी कवाय ना, मला बरं तर वाटेल ना. हा. मग चल घरात. ती पिलू तिकडं काय करते काय माहिती. चल. डुगू कुठे आणि सासूबाई कुठे गेल्या का कोमल. अगं आईने घेतलंय तिला घरामध्ये. बाई तुझी सासू पण चांगली पोरगी सांभाळत राहते बाई कधी पण कोमल. चल. त्यांना पण आनंद होईल ताईला मी आल्यानंतर, बघ त्या पण खुश राहतात. ते बघ ती बसली डुगू, मावशी आली. बघ ना ग, कपाळ लाल झाले बाईचं. मच्छर चावला का लय. बसू दे ना, तुझं बसली नाही रे, बस द्यावा ताई. माणूस की तुझ्या मैत्रिणी ना. अगं जाऊ नका करा सांगा, जाऊ आई, द्या, उडबुद्धी आहे तिची. टेंगुळ तो मागाशीच टेंगुळ आहे काय. जाऊन द्या, आता काय उडबुद्धी आहे लावायचं तिची. तुला? बाई सोडून द्यायचं असतं बस. दोघींनी पण, एका कानाने ऐकायचं एका कानाने सोडून द्यायचं. बाई सोडून दिलेत म्हणून 2 वर्ष टिकली नव्हती मैत्रीण माझ्या हाताखाली. हा ते खरं, जाऊन द्या, तुमच्या मुलीसारखी ती पण. हा, मुलीसारखी जीव लावते म्हणून टिकली 2 वर्ष. आजी नाही तर आजी दोघांचं लव्ह मॅरेज केल्यावर सासा लगेच त्याच्यात काढून. जाऊन द्या, द्या सोडून. काय चाललं तुमचं, लय तब्येत खराब झाली तुमची. वजन कमी केले. हा का, कमून जास्त खात होते काय. तसं नाही. म्हणजे मोने याच्यावरून तर स्पष्ट झालं की सासा काढून देतात, म्हणजे नवऱ्याने काढून दिली पाहिजे तर सासा काढून देतात. हा? नवरा का म्हणून देईल? तो लव्ह मॅरेज करून घेऊन आला, हिंडून 12 महिने हिंडून कटाळा घेऊन मग ऐक ना, नांदायचं कोणासोबत, नवऱ्यासोबत. मग नवऱ्याला जर बायको नाही पडली तर बायको काढून देईन ना. मग सासूचा काय संबंध आला, बायकोला काढून हाकलून द्यायचं. पाणी पी. तुम्ही तुमच्या बाहेर जाऊन पोट भरून खा गाव. हे सगळं आम्ही कमावलेलं. बाई आले तुमच्या दोघींना भेटायला. बाई तुमचाच तुम्हाला आहे. नसतं गोड लागत ना. असं असलं असतं आजकालच्या पुरीला आवडत नाही. लगेच निघायची इथून कल्टी मारायची. बाई आता कुठं जाऊ आम्ही, जाऊ मसन वाट्यात. तुमची मैत्रीण तुमच्या घरी घेऊन. घाला आम्हाला आमर दामा. तेच म्हणलं. काय आमचं जाऊया लावायला जाऊ का आमचे. जा तुमची मैत्रीण तुमच्या घरी घेऊन. मी माझी मैत्रिणीला नाही कटाळणार, नाही कटाळत नाही. मस्त रिलीवणी तुमचं सगळं तुम्ही बनवा. तुम्हाला दोघीला काही कमी नाही. आम्ही आम्ही एका खायला पण आहे, आम्ही दोघी एका जीवा भावाने माहितीये का. खा ना बाई, पोट भर राहा एकत्र. बाई ताई पण जीव लावीत जा बरं का माझ्या पोट मैत्रिणीला. भर बाकी. तिला पण सांगितलं मी, सासूला उलट नको बोलत जाऊ. मा सांगणार तिला पण, तिला सांगितलं तू आई वणी धर, त्या तुला लेकी वणी धरत्या. आणि लोकांचं कसं आहे, लोकांचं हसू होतं मग तुमच्या घरात असं चाललं का धिंगाणा, माहिती तुम्हाला. अक्कल पाहिजे थोडीफार. जाऊन द्या, उडबुद्धी आहे तिची, ती कुठं एवढी उरड पुरड बाई आहे सांगा बरं, द्यायचं सोडून.
काय होत आहे लय टेन्शन मध्ये बसले आता बोला ना आता कम बोला ना होय हा अगं, तुझी मैत्रीण दुसऱ्या ठिकाणी असती ना नांदली नसती गोळ्यावर याला पाय वडाय अगो बाय 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 बाय. चपात येत होत्या का मैत्रिणीला अहो तुम्ही शिकायच्या आता आमची मा गाडायला लागले काय तुम्ही हा नाही हो ताई मैत्रिणीवरची मी माफी मागते बाय तुम्हाला बस, नका बस बाई, काय. नका मागू नाक बाबा. घाशी त्या ते काय पाया पडते लोटांगण घेते तुमच्या पुढं असं. का बरं हा काय असं नाही म्हणता परत हा, बरोबर आहे तुमचंच खरं आहे अहो पण मी तिला पण सांगते तुझ्या सासू सारखी बाई कुठंच भेटणार नाही एवढं चांगलं आहे आणि तुझी सासू पण तुला हात भार लावू लागती आणि सासूला पण तू मागं बोलू नको किती केलं तर सासू ती सासू आहे सासूला मागं बोलायचं नाही सासू आईच्या ठिकाणी असते तिला ते पण सांगितलं मी विचारातील सांगितलं मी आजकालच्या पुरीला वाटतं आई म्हणजे लय जीव लावी ती आई लय आईला तिचा लेकाचं करता करता पालखी उलटी पडत तिकडे जाऊन द्या ते आईचं नका काढू कोणी बघत होय. नाही जाऊन दे त्यांना पण आहे सुनले काय का नाही आज सगळं ठीक आहे सगळं मान्य केलं म्हणून तो इथं आणलंय ना दिवस तुम्ही मस्त गाडा इथपर्यंत वडीत आणला ताई आहे पा पण कोणी नसतं कोणाचं एकट्याला यायचं आणि एकट्यालाच जायचं होय तुम्हाला मी एक सांगू का हा माणसाजवळ काही असू नाही तर नसू हा पण लेका सुनासाठी किती का करा एवढं करा तरी त्यांना कमीच आहे. माझा संदेश आहे लोकांना कुणाला सुनाच्या ताब्यात जाऊ नका तुला वाढली आहे. काय केलं आता मी तुम्हाला आमच्या घरात भांडण लावायचं कारण तुझी म्हणजे मीच आहे ना मीच आग लावला येताना पेट्रोलचा डबा घेऊन यायला पाहिजे होता 5 लिटरचा द्यायचा होता वतून धमका आहे ना भेटायला आले तुम्हाला कशी गोडवानी मग सांग ना मैत्रिणीला 4 शब्द समजून जरा तिला तर मग समजून सांगायचं सासू तोंडाला तोंड देऊ नको सासू तोंडाला तोंड देऊ नको तुला बी सून आल्यावर कळण माझा बाई हा मला सुन आल्यावर कळ हा काय म्हणल्या बघ कळलं. मग मी तर पोराला हळद लावणारच नाही बाय असाच ठेवी मा पोरगा नको मला सून मग तुम्हाला भाकरी कोण घालीन म्हातारपणाला हा ते आहे ना तुमच्याकडं या या तुमची मैत्रिणीला भाकरी दे. याची दिसते आहे का नाही तिला किती भारी भारी चपात्या करते मटण करते सगळं भाज्या फिज्या किती हुशार भारी होती भारी करते आता मग चांगली रोळी चांगली करते स्वयंपाक. मग तुम्ही तर वळण लावलं ना होय कुणी वळण लावलं तुमची पैसे आली मग वळण लागलं तिला बरोबर आहे तुमचं. मग लागलं का नाही लागलं आता हे बाद झालं तुमचं बोल बच्चन मला घरात या म्हणा तरी होय हा काही बाहेरच बसित का बाय 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 असे काय पाहुणे तू घरात आली का काडी लागली याच्यातच कळत किती पाहुणे आहे, किती माणूस की तुम्हाला याच्यावरूनच कळत काय तर मला फोन करून हे मंदाबाई ये ना आमच्या घरी ये ना आमच्या घरी ये ना आमच्या घरी या मग आम्हाला माणूस की तुमची 2 बाऱ्याला आज आल्या यायच्या आम्ही माणूस की असल्याशिवाय आल्या का तुम्ही आमच्या घरी काय बरं काय तुम्ही मला चौफा टांगला असं असं लुटून दोरी देऊ का का हा द्या झोका घाला मसून वाट्यात रे आकाश बाजरे दोरी नाही तर लटकू बघ अशी हा गळ्यात मी गायला लटकत येतच मध्ये चला घरात चला सुद्धा बोलू दे तुम्हाला अगं माझं या, या, आजी म्हणा, पेढा, या, माझं या. लाडू, माझं मोठी, आजी आजी माझं पेढा अहो. वाव वाव आजी आजी पाय माझ्या मैत्रिणीची पोरगी कोंबडीची माझ्या माझा पेढा आहे. बाय 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 आजी वणीची का ग तू पण ग बस ना तोंड नको करू गं. ऐकलं? काय केलं मी बघ ना मला मारायला आजी बघ ना चला ना घरात बाई पाणी चहा करा ना उठा ना चल चला चहा बी करा आला बापा आता बाबा आला आला बाई लय भारी बाई माझ्या कुंबलीचं मैत्रिणीचं घर वय कुंबलीसाठी केला काय हो बंगला पिंगला मग कोणा गावातल्या लोकांना केला का हा गावात मग काय विचारता तुम्ही तरी मग माझ्या कुंबलीचाच होणार आहे मग कोंबडीचं दिलं सगळं तुमच्या हा ना कोंबडीला पारखून नवरा केलाय तर काम करायला बरोबर येतं तुमच्या मैत्रीला बाया करते हो काम जाऊ दे हो. करते ती काम. आता तिचं नशीब आहे ताई ब्रह्मदेवाची गाठ असते ब्रह्मदेवाची माहितीये का मग आमच्या टायमालाच कुठं गेलता ब्रह्मदेव काय माहित बाय मला काय वाटतं का मी तुमची इथं पाहुणे आले हा खुशाला वर बसल्या मला खाली बसवलं अहो, मी काय म्हणते आम्ही त्या पोरी घेऊन खाली बसले मी माझ्या मनका दुखत मी बसले मग माझा दुखतो बसायचं इकडं खुर्ची मोकळी याच्यावर बसायचं तुम्ही. माझा मनका दुखतो माहितीये का तुम्हाला मग बरं, आमचं बाळ मम्मी कुठे मम्मी स्वागत मम्मी करतं. चहा ठेव कोंबडे चहा ठेव ग चल मला पेड तुमची मैत्रीण भिताडलेली काय? काय म्हणले नाही, काय नाही म्हणलं बसा चहा प्यायला मस्त हा म्हणजे मी भिताडे आहे ना मला ऐकायला येतं मी मशीन नाही लावले म्हणून खाण आता हा हा तुम्हाला काय वाटतं खडूसोने केलं दुसऱ्या वेळेस येणार नाही मी हक्का नेईन माझ्या मैत्रिणीचं घर आहे या बाई या मग मग हक्क आहे माझ्या मैत्रिणीवर आता तुम्हाला घास कापायची द्या मी ते गावा नसते येत आपल्याला ते घासून पुसून कापीत हा नुसतं असं बांधायची केस घालता ड्रेस तसंच पाहिजे मला तसंच भारी वाटतं कवर कोणाच्या बापा इथं आहे ना आम्हाला इथे जाणार आम्हाला गिन्नी कापायची आता मावशी गिन्नी कापायची गिन्नी कापायची गिन्नी कापायची आजी लाव का बरं? कापता येतो
हा बाई बघू म्हणजे लय हुशार बाय लय हुशार बाय. लय काय भारी चहा केला बाय माझा साडी बुडम बाय तुझी हा ना इकडे चहा काय घटमुट चहा केला गाईला बस खाली. आई बघा कसं केलं. मला बाई धरा तुम्हाला कोथमीर न्या आणि पालक न्या थोडा हं. आई मला 2 नाव आहे तुम्ही एकाच नावाने कोण बोलता मोने म्हणा मंदे म्हणा मदाबाई म्हणा. चटका बसा ना हळू पी. आई मग तुम्ही काही म्हणा तुम्ही दिसायला लय सुंदर आहे बाई. तुमच्याकडे गाणं म्हणू काय मी म्हणा ना ना गजरे ना कहार ना मोतियों का हार ना तूने किया सिंगार फिर भी कितनी सुंदर हो. तुम कितनी सुंदर हो. मला चांगलं लागलं बाई झालं. नाही हो आई खरं तुम्ही लय छान दिसता शपथ बाई माझ्या आईची शपथ मी मला खोटं नाही म्हणजे बोलत. लय भारी दिसते आपण खरं दोघे तुझी नाकाचं ऑपरेशन करून घेऊ मग. मग बाई, आपलं नाक माझं तू इथं जाड आहे जरा तुला माहिती का मी मला नाकाची- मशीनी पाय दिल्या म्हणे मशीनी. अगं मी सर्जरी बघितली तू केली काय? हे जाड नाक असतं हा. का इथून असं पातळ करीत इथलं मास्क काढून कोंबडे टाकायचं. नाकात बोट घालशील आणि तू बाहेर काढशील. आहे का नाही आई ते तू तसा डब्यात बांधून दे. बघ आई ही आई आहे ना आई एवढं सुंदर दिसत ना असा ब्रँड आहे ब्रँड. तुला ना तू नेक्स्ट टाइम आली ना त्यांच्या लग्नाचे फोटो काढून ठेवीन ते फोटो बघ एकदा तू. ते दिसतात गोऱ्या किती आहे त्या ते काय अगं, काळ्या आहे आता का तर काहीच नाही तू त्यांच्या लग्नाचे फोटो बघ. माझी मम्मी काळी आणि तुझी मम्मी काळी आहे बाई पण आई किती गोरा आहे बघ. परत तू तर आईचे फोटो दाखवते तुला आई हा. साखर कमी पडली का ग नाही भारी केला बाय कोंबलीच्या. फिका वाटतोय. अहो, बरं चल मग हा, असेच या ये दिवशी जा. मला फसवधन देत म्हणजे दिसायला आम्हाला भारी कसं होतं? भारी आपण नाही भारी दिसत आई तुम्ही भारी क्वालिटी क्वालिटी एकच नंबर ब्रँड. आपल्याला हरभरा झाड बरं का गाईस तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा. जर आवडली तरी सांगा नाही आवडली तरी सांगा. प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते लाईक सबस्क्राईब कमेंट करा. कुठल्या गावावरून बोलता हे मेन सांगा. तू कोणत्या देवाचं धरलं का तू काय नाही आई ही वाटीच्या कुंपीची अहो मी वाटीतच पेते आई मी चहा. काय लहान पोरगी काय आमची नवीन आहे वाटी मग मी तुमच्यासाठी लहानच आहे आई क्यूट बेबी तुमचा. आई ते गाईस कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि थोडा आम्ही हसवतो पण कधी कधी रडवतो पण तर त्यामुळे ना आम्ही सगळ्यांच्या फिलिंगला असा अटॅच राहतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा ना. मलाबाईला आमच्या comment करा. मलाबाईच्या चॅनलला मलाबाईला सबस्क्राईब कमेंट करा. करा. हा गाईस किती चांगले आहे. आईचा स्वभाव पण खूप चांगला आहे. माझी फ्रेंड कोमल पण चांगली आहे. ऑल फॅमिली चांगली आहे. बाबू. कुठून व्हिडिओ पाहता ते नक्की कमेंट मध्ये सांगा. बाय बाय बाय.